म्हणे मॅडमने बोलवलं तुम्हाला. आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलं म्हणून सांगताल. या माने बसा. तुम्हालाच म्हटलं मी. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो ना, का नाही होणार? का मी माणूस नाही? कोण म्हणतं? नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर लग्नाचा. लग्नाचा म्हणजे काय? अहो, लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय. मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्य, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. हा, त्रास? मग हरकत नाही. मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती. मिस्टर माने, माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का? मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे, पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेसेल. ही बघा, ही एक चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे, पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना, घेऊन टाका. ती दाखवतो ना, ती दाखवा, लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका, पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा, म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा, बिल पाठवून द्या. पार्वती, ए पार्वती, जरा दरवाजा उघड. या लीला मावशी. काय ग, इथे विडीचा वास येतोय? कोण ओढते? मी पण तोच विचार करते, पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती, त्याचा वास अजून दरवळतोय. मग हरकत नाही. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का का? मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. मग मी नंतरच खाईन. नाही नाही, आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा, जय निरंजन बाबा. काय ग, तुझ्या केसांना काय झाले? आज वेगळीच वाटते. कुठं काय? आता बघा. हा, आता बरोबर आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ. ते जाऊ दे, मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे. अगं बाई, माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही. मी तुला विचारायला आले होते. मी एके ठिकाणी बारशाला जाते, तू येतेस का? तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या. छेव, मी कसली येते? आमचे हे आत्ता कामावर येतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना दिला, सगळं घर डोक्यावर घेतील. त्याची मर्जी मोडू नकोस हो. हो ना. नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम. हो तर. ठीक आहे, मी तानूलाच घेऊन जाते. तो आंबा संपो हो सगळा. हो ना. तुला पाहिजे? सगळं व्यवस्थित आहे ना? ती साडी नीट करून. अरे करतो रे. या परशाने काय गोंधळ करून ठेवला. खोड्या, तुला काय अक्कल आहे काय? अरे खुशाल तंगड्यावर विड्या ओढतो काय? ते पण हॉल मध्ये. अरे कुणी बघितलं म्हणजे मला. घाबरू नका. काय झालं? घरी कुणी नाहीये. मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन. अजिबात नाही. कुणाला संशय आला नाही? अजिबात नाही. ती तानू. अरे तानूची कसली काळजी करतो? का? मावशीबाईंची खात्री पटली आहे. आपण दोघं बायका आहोत ते. म्हणजे आपली बनवा बनवी 100% यशस्वी झाली. कोण आहात तुम्ही लोक? आणि माझ्या मावशीच्या बंगल्यात काय करताय? आम्ही
आम्ही इथं भाडेकरू आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची, आणि ही सुषमा, माझी मैत्रीण. हो, मी धनंजय माने, आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार ही सुद्धा माझ्या धाकट्या भावाची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला? भाऊजी. बाई 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 बाई, हा माझा नवरा ना अगदी मुलखाचा लाजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की लाजला. ए शंतनू उठ. लीला मावशी, मनीषा तू दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना, येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ तू. धनंजय, ही माझी मावशी आमची ओळख झाली, पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा, माझी बालमैत्रीण. हीच का ती? हो, आता मिरजेला शिकतेय. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगलं 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे अरे तू काय करतोयस काय? हे बघा, मी ठरवलेलं आहे, आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की 2 मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा, मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला नाही अरे, कळत. माझा ऐक. काय बुमबुम झाली? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. काय रे? हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस? आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथवर? एसटी स्टँडवर? का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी का होईना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपणा कर नको उगाच. ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. डोकं फिरल्यासारखं वागतो उगाच. हे परशा, तू इकडे. काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायची काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल, बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी, पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. मावशी, ए लीला मावशी, मावशी, मावशी तो अल्बम कुठे आहे ग? माझ्या लहानपणीच्या फोटोंचा. अगं या कपाटावर आहे. या कपाटावरती कोणाचा हात पोहोचणार? तुलावरूनच काढावं लागेल. तू असं कर, खाली जा, धनंजयला स्टूल घेऊन यायला सांग, तो देईल काढून. सुषमा प्लीज तू जा ना. ओके. छि 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 छि. बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाण्यानी करा. वैताग साला. आलिया भोगासी. धनंजय भाऊ, तू लवकर कर, मी बघतो. धनंजय भाऊ. हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा, अगं आलीस काय आणि धनंजय भाऊची नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कपाटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊन स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून प्रत्यक्षाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. चालेल शंतनू, जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? त्याच्याहून छोटा नव्हतं. जा. सुषमा, तू मला एकदा निवांतपणे भेट. तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये. अगं तू बोलू नको, नुसतं ऐकून तरी घे. जा बघू, अल्बम आमचा आम्ही काढून घेऊ. हे बघ, तुझा प्रचंड गैरसमज होतो. शट अप. हे बघ शंतनू, मी रागावले ना तर उगीच दुसऱ्याच्या घरात तमाशा होईल. अरे शंतनू, तू आलायस? हो हो, दादा बाहेर गेलाय ना. अल्बम कुठे आहे? हा बघ इथे आहे. शंतनू सांभाळून रे बाबा. अरे बापरे, किती लागले पोराला. अगं मनीषा, अगं बाई तू मेहंदी लावले. सुषमा, जरा आतल्या खोलीतून मला म्हणे कापूस घेऊन ये. जा जा लवकर, किती लागले. हो शंतनू, फार दुखतंय का रे? फारसं नाही ग, होईल बरं. पण दुखतंय थोडं थोडं. अगं हे काय प्रसादासारखं माझ्या हातात काय देतेस? लाव त्याला मलम, लाव. हळू ग, हळू. आता किती बरं वाटतंय सांगू मावशी. मग मलमच तसं आहे. हो ना, मलमाप्रमाणे एखाद्याचा हातगुण सुद्धा चांगला असतो नाही. अगं बाई, हे काय झालं आणखी? अगं तुझा नवराच तुलावरनं पडला. छान.
हाही खेळ करून दाखवलास का मावशींना? खेळ कसला ग सुधा, बिचाऱ्याचा तोल गेला. अगं ह्याला पडायची खोडच आहे. रस्त्यात सायकलवरनं पडला, मी ह्याची पुस्तकं गोळा करून दिली, तर माझ्या प्रेमात पडला, प्रेमातला संसारात पडला. त्यापासून सारखा कुठे ना कुठेतरी पडतच असतो. म्हणून तर मी ह्याला इलेक्शनला उभं राहू देत नाही. माझी खात्री आहे तिथे सुद्धा पडणार. त्याला एवढं लागले तू थट्टा कसली करतेस? थट्टा? तुझा पाय बरा आहे ना? हो. सुश, तुझे अगदी आभार मानले पाहिजेत ग बाई. त्यात आभार कसले मानायचे? अगं कसले म्हणजे काय, माझ्या नवऱ्याला एवढं मलम लावलंस, तेही वेळेवर. आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी स्वीट. मला कॉफी करून दे चल.